Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. ज्याप्रमाणे बुलढाणा महसूल विभागात भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यात प्रचंड दप्तर दिरंगाई केली जाते आणि त्याच पद्धतीने जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य विभागातही अक्षम्य दप्तर दिरंगाईचा प्रकार समोर आला आहे. ही दिरंगाई इतक्या खालच्या स्तरावर गेली आहे की विभागीय आयुक्तांच्या पत्रावरही अधिकारी कारवाई करत नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी बुलढाणा व आरोग्य उपसंचालक अकोला यांना स्मरणपत्र द्यावे लागत आहे. यावरून अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणाचा परिचय येतो. महाभ्रष्टाचारी भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे बडतर्फीनंतर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश असतानाही अधिकारी एक प्रकारे भ्रष्टाचारांना अभय देण्याचे काम करीत आहे की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. यामध्ये सर्वात जास्त दिरंगाई करण्याचे काम हे आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी हे करत आहेत. याबाबत सविस्तर असे की बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पात्रता नसताना आणि लायकी नसताना प्रकाश नामदेव बोथे यांची भंडारपाल पदावर बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली होती. बोथे खरे तर यांची या पदासाठी कुठलीही पात्रता नव्हती, तरीही तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी हा महाप्रताप केलेला होता. या पदावर आल्यानंतर प्रकाश नामदेव बोथे यांनी बेबंदपणे भ्रष्टाचाराला सुरुवात केली. जिल्हा रुग्णालयात उपकरणे खरेदी असो की स्टेशनरी खरेदी असो, या प्रत्येकात भयंकर भ्रष्टाचार करीत आपल्या व आपल्या अधिकाऱ्यांचेही खिसे गरम करण्याचे काम केले. जणू काही या पदावर बोथेंची नियुक्ती ही भ्रष्टाचार करण्यासाठी झाली होती हे यावरून दिसून येते. कोरोना महामारीच्या काळात तर जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचाराने एव्हरेस्टचे शिखर गाठले होते. खात्रीलायक सूत्रांनुसार गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा आकडा हा शेकडो कोटींच्या घरात आहे. या घोटाळ्यासंदर्भात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर सातत्याने अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज सुरुवातीपासूनच या घोटाळ्यासंदर्भात इत्यंभूत माहिती पुराव्यानिशी प्रकाशित करीत आला आहे. देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनीही या प्रकरणी सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. या सर्वांच्या दबावाअंती प्रकाश बोथे राहणार अकोला यांची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. या चौकशी समितीत बोथे हे स्पष्टपणे दोषी सिद्ध झाले. त्यानंतरही त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी बराच कालावधी गेला. पुढे कारवाई झाली, परंतु बोथे यांनी भ्रष्टाचारातून जी काही प्रचंड अवैध संपत्ती जमा केली ती देखील शासन दप्तरी जमा करावी अशी मागणी सगळीकडून होत आहे. चौकशी समितीत जे अधिकारी होते त्यापैकी एक म्हणजे विद्यमान आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी हे आहेत. त्यांनीच अहवालात बोथेंवर ठपका ठेवत कारवाईची शिफारस केली होती. आज तेच भंडारी आरोग्य उपसंचालक आहेत, परंतु बोथेंच्या संपत्ती जप्तीची कारवाई करण्यात मात्र ते भयंकर दिरंगाई करत आहे. एवढी की आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांची अवहेलना करीत आहे. ही दिरंगाई कशासाठी याबाबत डॉक्टर भंडारी यांनी खुलासा करणे गरजेचे आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतरही जर डॉक्टर भंडारी कारवाई करत नसतील तर यामध्ये नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे हे म्हणण्यास वाव आहे. या संदर्भात चंद्रकांत खरात यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा, आरोग्य उपसंचालक अकोला आणि विभागीय महसूल आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयाकडे सातत्याने मागणी केली. दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज देखील या संदर्भात सातत्याने मागणी करीत आला आहे. या मागणीची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी 25 एप्रिल रोजी एक पत्र जिल्हाधिकारी बुलढाणा व आरोग्य उपसंचालक अकोला यांनी जारी केले व या संदर्भात चौकशी तथा उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र विभागीय आयुक्तांच्या पत्रावर आजवर या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भातील कोणताही अहवाल हा विभागीय आयुक्तांना पाठवलाच नाही. यावरून हे अधिकारी आपल्याच वरिष्ठांच्या आदेशावर किती तत्पर नाहीत हे दिसून येते. वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचाराची कारवाई करण्यासाठी एवढी दिरंगाई का करता यावर आज भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं झालं आहे. अधिकारी कोणत्या दबावात आहे किंवा अधिकारी काही साटेलोटे करतात का असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. असे नसेल तर बोथेच्या संपत्तीची चौकशी करून पुढील कारवाई अधिकाऱ्यांनी का केली नाही? भ्रष्टाचारांना अशा प्रकारे अभय देणे कितपत योग्य आहे? मागे अशी माहिती समोर आली होती की प्रकाश बोथे
बोथे यांनी आपल्याच अधिकाऱ्यांना धमकावत होते. माझ्यावर कारवाई झाली तर मी मला अभय देणाऱ्यांची नावे जाहीर करतो, अशी ही धमकी त्यांनी आपल्या वरिष्ठांना दिली होती. ही माहिती खरी की खोटी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. काहीही असले तरी दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज मात्र या प्रकरणी अजिबात शांत बसणार नाही. जोपर्यंत महाभ्रष्टाचारी प्रकाश बोथे यांची अवैध संपत्ती जप्त करून ती शासन जमा करण्यात येत नाही, तोपर्यंत या संदर्भातील वृत्तमालिका व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा आम्ही करीतच राहू. अजून बरेच काही पुढील भागात.